काँग्रेसची मुंबई जोडो यात्रा सुरू आहे, तर मुंबई जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। काँग्रेस आमदार अमीन पटेल यात्रेमध्ये सहभागी झालेत। आमदार अमीन पटेल यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। पाहूया। संपूर्ण मुंबईमध्ये काँग्रेसची मुंबई जोडो न्याययात्रा याची सुरुवात झालेली आहे आणि आजचा मुंबई जोडो यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आपण सध्या मुंबईतील मुंबादेवी या ठिकाणी असलेल्या कामाटीपुरा इथे आलेलो आहोत, जिथे आपण बघतोय की काँग्रेस समर्थक आणि काँग्रेसचे मोठे पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने या मुंबई जोडो यात्रेमध्ये सामील झालेले आहेत। या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार असलेले अमीन पटेल जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। विशेष म्हणजे अमीन पटेल हे सध्या जे आहेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, व्हीलचेअरवरती आहेत। असं असताना सुद्धा अमीन पटेल इकडचे स्थानिक आमदार जे आहेत काँग्रेसचे ते या यात्रेमध्ये सामील झालेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल की मुंबई जोडो न्याय यात्रेचा नेमका उद्देश काय आहे? भारत जोडो यात्राच्या नंतर भारत जोड न्याय यात्रा आणि आज मुंबई न्याय यात्रा आम्हाला लोकांना हे सांगायचं आहे की मुंबईला न्याय मिळाला पाहिजे। मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं की मुंबईच्या कशा एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे। आज मुंबईमध्ये रस्ता बघा तुम्ही, खड्डा किती आहेत। आज मुंबईमध्ये कचरा साठलेला आहे। आज मुंबईमध्ये दूषित पाणी मिळत आहे। मुंबईच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। कामाटीपुरामध्ये मी आता आहोत, त्यांना लोकांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांच्या स्वतःचा रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे। मुंबईला न्याय देण्यासाठी आम्ही मुंबई न्याय यात्रा काँग्रेस पक्षाने सुरू केलेली आहे। कामाटीचा चेहरा मोहरा येता काळात जो आहे तो महाविकास आघाडीचं सरकार बदलेल अशा प्रकारचं आश्वासन काँग्रेसचे स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी लोकशाहीशी बोलताना दिलेलं आहे। जर्नलिस्ट विनोदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।